नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की धर्मादाय आयुक्त याची जाहिरात आलेली आहे. 179 पदं आहेत. निरीक्षक या पदासाठी कुठल्याही याची पदवी लागेल, कुठलीही पदवी लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्यात वरिष्ठ लिपिकसाठी टायपिंग लागणार आहे. ती टायपिंग कुठली लागणार आहे ते देखील बघायचं आहे. आणि स्टेनोचे देखील पदं आहेत, ज्यांचं स्टेनो झालेलं असेल त्यांनी देखील हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. पूर्ण बघूयात आपण, एकदम शॉर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. सिलेबस बद्दल पण बोलणार आहे, कोण परीक्षा घेणार आहे ते पण बोलणार आहे. धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब म्हणजे अराजपत्रित नॉन गॅझेटेड ही पदं आहेत 179 आणि गट क देखील दोन्ही पदं याच्यात आहेत. एकूण पदं आहेत 179. याच्यात जर बघितलं तर गट ब चे 3 पदं स्टेनोच्या संबंधित किंवा विधी सहाय्यक लॉची जर डिग्री असेल तर ती. मेन जर बघितलं आपण निरीक्षक या पदासाठी 121 पदं आहेत. पेमेंट आहे 35,400 ते 1,12,400. S30 आहे. नंतर अजून इथं हे आलं पगार त्याची वाढतच राहते. गट क वरिष्ठ लिपिक S8 25,500 सुरुवात आहे. 81,100 अशी 31 पदं. टोटल जर पदं बघितली तर 179 असे पदं आहेत. फॉर्म भरण्याची तारीख किती आहे तर 11 सप्टेंबर 2025 ते 3 ऑक्टोबर म्हणजे फॉर्म भरायला वेळ आहे, गडबड करू नका. त्याच्यानंतर बाकी परीक्षा कधी होणार आहे? परीक्षा ऑक्टोबरच्या एंडिंगला म्हणजे दिवाळी झाल्यावरती होऊ शकते किंवा नोव्हेंबरमध्ये होऊ शकते. म्हणजे दिवाळी आहे, कॅलेंडर बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल परीक्षा कधी होईल ते. त्याच्यानंतर काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला, टेक्निकल समस्या आली तर इथे असतं. काही अजून प्रॉब्लेम आला मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता 94 21 44 24 36 वरती. किंवा तुम्हाला अजून वाटलं तर यांना तुम्ही करू शकता, कारण की मला जर माहित नसेल तर मी सांगेल की यांना कॉल करा. त्या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची डेट पण लक्षात घ्या, 3 ऑक्टोबर आहे आणि 11 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. दुपारी 2 वाजल्यापासून. त्याच्यानंतर इकडे अजून हेल्पलाईन नंबर दिलेत, मेल दिलेत, ते देखील तुम्ही याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं मी पाठवून देतो. आता पेमेंट तर भरपूरच आहे, तयार ठेवा. 1000 रुपये 900 रुपये. त्याच्याबद्दल आता काय सरकार पण ऐकत नाहीये, पेमेंट जास्तच आहे पण ठीक आहे, लागल्यानंतर वसूल करू आपण. असं म्हणून काहीतरी आपण म्हणावं लागेल आता, स्वतःच्या मनाचं समाधान. त्याच्यानंतर आता बघूयात आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. आता हे विधी सहाय्यकसाठी 3 पदे आहेत. कुठल्या कॅटेगरीला काय तुम्ही बघून घेऊ शकता. संविधानिक विद्यापीठाची विधीमधली पदवी पाहिजे किंवा समतुल्य अशी पाहिजे. त्याच्यामुळे एनी ग्रॅज्युएटला ही नाहीये, एनी ग्रॅज्युएटची आपण बघूयात. हे पहिले 3 जे आहेत इथं स्टेनो लागतं. नंतर स्टेनो वगैरे असेल तर तुम्ही जाहिरातमध्ये जाऊन बघू शकता. आपण 2 मुद्द्यांवरती जास्त डिस्कस करणार आहोत. एक निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक. त्याच्याबद्दल बोलूयात आपण. सिलेबस बद्दलही बोलतो, वाटलं तर डिटेल पद्धतीने अजून पुढच्या याच्यात आपण सिलेबसवरती व्हिडिओ टाकूया. इथे तुम्हाला दिसत नसेल तरी टेन्शन घेऊ नका. निरीक्षक या पदासाठी 121 पदं आहेत. पगार मी ऑलरेडी बोलले 35,500 ते 35,400 ते 1,12,400. या पद्धतीने तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या किंवा महिला असेल, खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, पदवीधर अंशकालीन कर्मचारी असतील, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, दिव्यांग असतील, अनाथ असतील, यांच्यासाठी हे समांतर आरक्षण आहे. आणि या इकडं वरी जर बघितलं तुमच्या कॅटेगरीनुसार SC ST OBC भज अ ब क ड इतर मागासवर्गीय वगैरे वगैरे हे अशा पद्धतीने तुम्ही मोजा, ते लिहून ठेवा. जर तुम्ही फॉर्म भरला असेल, तुम्ही जिथे अभ्यास करताय ते चिटकून टाका की तेवढ्या जागा आहेत. तुमच्यासाठी 121 जागा नाही आहेत. तुमच्या कॅटेगरीच्या आणि ओपनच्या जागा लिहून ठेवायच्या, म्हणजे तितकं टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यासाठी लागतं उमेदवारासाठी कुठल्याही याची पदवी किंवा पदवीपेक्षा जास्त उच्च शिक्षण पण जमतंय. माझी डिग्री झालेली आहे, UG जमतंय, माझी PG आहे जमतंय, PhD आहे जमतंय. मिनिमम क्वालिफिकेशन डिग्री पाहिजे कुठल्याही शाखेचा पदवीधर. क्लिअर? ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठल्या पदासाठी? निरीक्षक या पदासाठी. आता परत कमेंट मारू नका की कुठली ही डिग्री चालते का, कुठल्याही शाखेची पदवी लागते, काही प्रॉब्लेम नाही. एनी डिग्री. दुसरं आहे वरिष्ठ लिपिक. यासाठी 31 पदं आहेत. घटकचं हे पद आहे, वरचं घटकचंच होतं. वेतन आहे S8 25,500 ते 81,100. याच्या आधी भरपूर याला वरिष्ठ लिपिकला टायपिंग लागत नव्हती, पण आता टायपिंग लागत आहे. त्याच्यामुळे टायपिंगवाल्यांचा एक जबरदस्त फायदा आहे. याच पद्धतीने इथे देखील तुम्ही ओपनच्या जागा असतील किंवा तुमच्या आरक्षणाच्या जागा लिहून घ्यायच्यात. चिठ्ठी घ्यायची एक छोटी, चिठ्ठीवरती लिहून टाकायचं, वरी टाकायचं धर्मादाय आयुक्त भरती 2025. म्हणजे काय होतं, आपण परत परत जाहिरात बघायची गरज नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. याची जर शैक्षणिक पात्रता बघितली, कुठल्याही शाखेचा पदवीधर लागतो, डिग्री पाहिजे मिनिमम, पण टायपिंग पाहिजे. पण टायपिंग माझ्याकडे हे ते नाही ते नाही ते नाही. थांबा, नीट सांगतो ऐका. उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनात इंग्लिश 40 ही टायपिंग पाहिजे. पण थांब, एवढंच ऐकून व्हिडिओ थांबू नको की माझ्याकडे इंग्लिश 40च नाही. दम काढ, दम. इथे काय शब्द वापरलाय बघा, कारण की भरपूर जण ऐकत नाहीत बरोबर, नंतर कमेंट करतात. उमेदवाराकडे मिनिमम इंग्लिश 40 पाहिजे. पण जर माझ्याकडे नसेल इंग्लिश 40, माझ्याकडे मराठी 30 आहे, इथं आलंय किंवा, हे मला दिसत जरी नसलं तरी बघा इथं आहे किंवा, म्हणजे इंग्लिश 40 आणि मराठी 30 जर असेल किंवा दोन्हीपैकी एक असेल, सर इंग्लिश 40 आहे जमेल, सर मराठी 30 आहे जमेल. आता एखाद लगेच म्हणाल सर माझ्याकडे इंग्लिश 30 आहे, जमणार नाही.
जर तुझ्याकडे मराठी 30 नसेल तर. फक्त तुझ्याकडे इंग्लिश 30 आहे जमणार नाही, तुझ्याकडे इंग्लिश 40 आहे जमेल. कोणी म्हणाल सर माझ्याकडे इंग्लिश 40 आहे इंग्लिश 30 नाही, काही प्रॉब्लेम नाही, जमेल. माझ्याकडे फक्त मराठी 30 आहे, फॉर्म भरायला जमेल का? जमेल. माझ्याकडे दोन्ही आहेत, माझ्याकडे तिन्ही आहेत, जमेल, काही प्रॉब्लेम नाही. या दोन्हीपैकी एक पाहिजे, फिनिश. माझ्याकडे तिन्ही आहेत, जमेल, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? इतक्या स्पष्ट पद्धतीनं याच्यात दिलंय की इंग्लिश 30 पेक्षा कमी नसेल असं हे पाहिजे. त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. ओके, हे पूर्ण याच्यात आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता सिलेबस देखील मी वाटलं तुम्हाला दाखवतो. ओके, एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करतो. आणि छोटासा व्हिडिओ आपल्याला करायचा आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, चला 6 मिनिटाचा व्हिडिओ अजून थोडासा बघूयात. पूर्ण मी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात किती जाहिरात काय. फॉर्म लवकरात लवकर भरा, पेमेंट नीट करा, गडबड करू नका. फॉर्म भरत असताना सगळे जे काही माहिती आहे ती प्रॉपर पद्धतीनं भरा. जे काही तुम्ही भरताय ती PDF आपलीच आहे का भरा, नाहीतर मित्राची, मैत्रिणीची, तिचा फोटो टाकलाय, साईन याची, मित्राची, 10वीचा मार्क याचा त्याचा. आपण सांगतो याला त्याला की दुसऱ्याचे फॉर्म भरून देतो. आपल्याला खूप हे असतं लोकांचं भलं करण्याचं काम. याचा फॉर्म भरून दे, त्याचा फॉर्म भरून दे, फुकटमध्ये तिचा फॉर्म भरून दे. मग तुमचा अवघड होईल कार्यक्रम. नीट बघा, मग तुमचे 900 रुपये पण जातील, परत कॅन्सल करावं लागेल आणि परत फॉर्म भरावं लागेल. नीट सांगतोय. सिलेबस बघा की लघु स्टेनोचे जे काही पद आहेत ते निरीक्षकचा आहे, वरिष्ठ लिपिका यासाठी आहे. तो विधी वगैरे जे आहे त्यासाठी वेगळा त्यांनी अजून दिलेला आहे क्रायटेरिया, तो बघून घ्यायचा त्यांनी, टेक्निकलचा पार्ट. इथे जर बघितलं सिलेबसमध्ये मराठी विचारलंय. सिलेबसवरती अजून डिटेल पद्धतीने व्हिडिओ टाकणार आहे. वाटलं तुम्ही देखील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा की सर धर्मादाय आयुक्ताची भरती आहे, त्यासाठी हा जे सिलेबस आहे सिलेबसवरती डिटेल पद्धतीने व्हिडिओ बनवा. 100% बनवतो. तसं टाकणारच आहे, पण जसं तुम्ही जितके जास्त कमेंट्स येतील, मेसेज येतील तर टाकायला पण हे वाटतं, भारी वाटतं की चला लवकर टाकूया. ओके, चल. मराठीमध्ये काय सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना हे या पद्धतीने आहे. इंग्रजीमध्ये पण सेम आहे. ओके, बुद्धिमापन चाचणी त्याचा सिलेबस देखील त्यांनी दिलाय. आणि इथं एक ट्विस्ट आहे, सामान्य ज्ञान त्यांनी विचारलंय, पण त्याच्यात एक चांगली पण गोष्ट आहे की त्यांनी सिलेबस दिलाय. या सिलेबसनुसार जर बघितलं इतिहास आहे, इतिहासमध्ये काय विचारणार त्यांनी सांगितलंय. ओके, त्याच्यानंतर भूगोल आहे, भूगोलमध्ये देखील काय विचारणार आहे ते कंबाईनच्या मेन्सचं, कंबाईनच्या पूर्व परीक्षेचं ॲज इट इज कॉपी आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. ओके, या पद्धतीने जायचंय. त्याच्यानंतर जर बघितलं राज्यशास्त्र पूर्ण पद्धतीनं हे कंबाईन मेन्स वगैरे, निधर्मी राज्य वगैरे पूर्ण कॉपीज मारलं आहे. तिकडचे प्रश्न हे रिपीट मारतील. थोडंसं TCS पॅटर्न आहे, थोडंसं अवघड करण्याचा प्रयत्न करतील. बघा माझे शब्द तुम्हाला लक्षात राहू द्या, मी डिटेल पद्धतीने ज्यावेळी बोलेल त्यावेळी तुम्हाला कळेल, सिलेबसवरती व्हिडिओ टाकेल. पण माझे शब्द लक्षात ठेवा, या शब्दाने शब्द सिलेबसवरती पॉईंटवरती प्रश्न येणार आहेत. थोडेसे MPSC पेक्षा काहीतरी हार्ड, काहीतरी खूप सोपे, काहीतरी बेसिक या पद्धतीने प्रश्न येणार आहेत. कारण की TCS पॅटर्नचा माझा अभ्यास आहे, MPSCचा अभ्यास आहे. प्रत्येक प्रश्न असा उकळून दिलेला आहे त्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे मी प्रश्न बघितला की समजतं मला की हे प्रश्न येईल का, त्या पद्धतीने आहे. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन याच्यावरती 5 प्रश्न टाकायला काहीच हरकत नाही. ओके ओके, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. जर हे 4 आहेत आणि ह्या चालू घडामोडीवरती TCSचे जुने प्रश्न तुम्हाला बघावे लागतील. फक्त MPSC करतो म्हणत नाही, MPSC थोडंसं हाय लेवल विचारते किंवा 1 लायनर स्वरूपात कंबाईनला वगैरे येतात. राज्यसेवेला मल्टी लायनर येतात. इथे पण काही प्रमाणात मल्टी लायनर, काही प्रमाणात 1 लायनर त्या पद्धतीने आहे. ओके, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर सिलेबस, रिझनिंगचा सिलेबस काय हे बघा, या पद्धतीने हे 12 टॉपिक आहेत. जर 25 प्रश्न विचारायचे झाले तर 24 करतील, एखादा ऑड संपला या पद्धतीने करतील. त्याच्यामुळे या प्रत्येक टॉपिकचे निदान मिनिमम 20 प्रश्न म्हणजे 12×2 = 240 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. 240 प्रश्न ज्याने केले याच्यातले तो जिंकला, संपला. थोडेफार मॅथचे काही नॉर्मल इथं दिले ऑलरेडी, नंबर सिरीज वगैरे काही असते 2-3 टॉपिक तेवढे करायचे, बाकीचे हे टॉपिक करू शकता. क्लिअर? तर त्याच्यानंतर तर हा जो आहे सरस विधी सहाय्यकच्या याचा आहे, हे ऍक्ट वगैरे ते त्या संबंधित पदासाठी आहेत, हे बाकीच्यांसाठी नाही. ओके, तर एकदा शेवटचं 2 मिनिटात आपण थांबू. या सिलेबसबद्दल डिटेल पद्धतीने मी व्हिडिओ टाकणारच आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. ओके, आपल्या हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. ह्या सिलेबसवरती जर व्हिडिओ टाकायचा असेल तर तसं देखील कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तसा व्हिडिओ टाकणारच आहे 2 दिवसात. तुम्ही जर कमेंट केली तर लवकर येईल. आणि जे काही तुमचे काही प्रश्न असतील तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा. याच्यात जर बघितलं यांनी जर दिलं मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25, मॅथ रिझनिंगच फक्त 25 आणि या पद्धतीने सामान्य यांचे 25, अशाच पद्धतीने हा पॅटर्न असू शकतो. अजून त्यांनी दिलेला नाहीये, ते बघूयात आपण. ओके, आणि याच्यानंतर जर बघितलं सिलेबसनुसार जसं इथे इकॉनॉमिक्स नाहीये, इकॉनॉमिक्स कंबाईनला आहे, इथं नाहीये, ती देखील गोष्ट लक्षात ठेवा. ओके, पण बाकीचं ॲज इट इज कंबाईन मेन्सच्या डायरेक्शनली ॲज इट इज कॉपीज आहे, कुठंच काही नाहीये नवीन काहीतरी. ओके, ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर फॉर्म भरत असताना परत एकदा सूचना आहे की तुम्ही तो फॉर्म नीट भरायचा आहे. आणि याची जी PDF आहे सिलेबसची किंवा इतरही सगळ्या PDFs आपल्या टेलिग्राम चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक याची टाकून देईल. लिंक वगैरे सापडत नसेल, काही असेल आपल्या ॲप्लिकेशनवर टेस्ट सिरीज जी असेल याची टेस्ट सिरीज देखील करायची का त्याच्याबद्दल पण बघेल. ओके, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. येणारे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलची बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चर्स नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.